मग स्ट्रगल केले. भरती सुखासुखी होत नाही, घाम गाळायला सांगा ना ते दुःख रक्ताचं सांगा. पाणीच करायला लागतं या. तिला उतरल्यानंतर ग्राउंड लवकर तयार होत नव्हतं. डोक्यानं हुशार होतो, गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण सगळं केलेलं. रिटर्न अकॅडमीत रिटर्नचा जरी पेपर निघाला तरी 85 ते 90ला मी 90 मार्क पाडायचो. 85 प्लस मला मार्क पाडायचे. पण ग्राउंड काय माझं विकत होतं, लवकर होत नव्हतं ग्राउंड. त्यातनं पण मी ग्रोथ करायचो, झाटायचो, वाटायचं आज ना उद्या होईल. आणि दरवर्षी फॉर्म भरायचो, दरवर्षी फेल व्हायचो. घरातली नाराज व्हायची, राडायची. आमचं वडील तर तुम्हाला सांगतो, अलिबागला मी बँडमध्ये सिलेक्शन झालं माझं. वडिलांना कळालं तर ते अडाणी असल्यामुळं त्यांना कळालं नाही फायनल लिस्ट कधी लागते काय नाही. नुसतं कळालं, मी सांगितलं फोनवर, तात्या म्हणलं माझं बँडमध्ये सिलेक्शन झालंय. सगळ्या पोरातनी मला लय मार्क पडले. ते अडाणी असल्यामुळं त्यांना वाटलं पोरग झालंय भरती. त्यांनी अगोदरच अख्ख्या गल्लीत आमच्या पेढ वाटायला सुरुवात केली होती. दिसल त्याला सांगत होतं पोरग माझं भरती झालं. आणि ते मनाला एवढं लागलं माझ्या. तेवढीच खंत आहे मला की माझा बाप जिवंत होता तोपर्यंत माझं यश मी बापाला माझ्या दाखवलं नाही. मिळेल तुम्हाला ती यश तर नक्की मिळेल. पण हा संघर्ष तिथून तुमच्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही भावनिक आहात. प्रेक्षक भरती होण्याचा संघर्ष सोपा नसतो. लोकांच्या अंगावरती वर्दी दिसते. हो